15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा अर्जन सिंग यांनी लीडिंग केलं होतं. ही अचीव द युनिक ऑनर, म्हणजे त्यांना हा सन्मान देण्यात आला होता लीडिंग करण्याचा. कशाचा? फ्लाय पास. फ्लाय पास मीन्स काय होते? ए सेरेमोनिकल फ्लाइट ऑफ अन एअरक्राफ्ट पासिंग ओव्हर ए प्लेस. 100 IAF, IAF म्हणजे इंडियन एअरफोर्सचे 100 विमानं घेऊन एअरक्राफ्ट ओव्हर द रेड फोर्ट इन दिल्ली, म्हणजे लाल किल्ल्यावरती दिल्लीमध्ये काय व्हायचं? झेंडा फडकायचा. तेव्हा त्यावेळेस विमान चालक आपले कर्तृत्व दाखवायचे. आफ्टर हिज प्रमोशन, जेव्हा त्यांना बढती मिळाली आपल्या नोकरीमध्ये, टू द रँक ऑफ विंग कमांडर, मग ते कोण झाले? विंग कमांडर झाले. ही त्यांनी अटेंड केलं, म्हणजे त्यांनी अटेंड म्हणजे काय? त्यांनी हजेरी लावली. कशामध्ये? द रॉयल स्टाफ कॉलेज ॲट द UK. ते रॉयल स्टाफ कॉलेजमध्ये शिकले UK मध्ये. इमिडिएटली त्यानंतर आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स, जेव्हा भारत स्वतंत्र झाला, ही कमांडेड अंबाला. मग ते कुठे कमांडेड करू लागले? अंबालामध्ये. इन द रँक ऑफ ग्रुप कॅप्टन. ग्रुप कॅप्टन म्हणून ते अंबालामध्ये त्यांची पोस्टिंग झाली. नंतर इन 1949, 1949 मध्ये ही वॉज प्रमोटेड टू द रँक ऑफ एअर कमांडर अँड टूक ओव्हर ॲज एअर ऑफिसर कमांडिंग AOC ऑफ अन ऑपरेशनल कमांड. ह्या त्यांच्या पदव्या आहेत किंवा ते प्रमोशन जसं त्यांचं होत गेलं तसं त्यांची जे पदवी आहे ती वाढत गेली. नंतर ते काय झाले? एअर कमांडर झाले. नंतर एअर ऑफिसर कमांडिंग झाले ऑफ अन ऑपरेशनल कमांड विच लॅटर केम टू बी नोन ॲज वेस्टर्न एअर कमांड. त्यांना काय म्हणायचे सगळेजण? वेस्टर्न एअर कमांड म्हणून या नावाने ओळखू लागले ते. सिंग हॅड द डिस्टिंक्शन ऑफ हॅव्हिंग द लॉंगेस्ट टेन्युअर. सिंग यांना लॉंगेस्ट म्हणजे खूप दूरपर्यंत, खूप वेळपर्यंत, खूप लॉंग टाइम ते AOC ऑफ अन ऑपरेशनल बेस इनिशियली फ्रॉम 1949 1952, म्हणजे 4 वर्षामध्ये ते AOC होते. अँड देन अगेन, आणि परत नंतर फ्रॉम 1957 टू 1961, परत ते 4 वर्ष AOC इन सी म्हणजे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ. ते एअर ऑफिसर झाले होते चीफ म्हणून कमांडिंगचे. इनिशियली फ्रॉम 1949 1952, देन अगेन फ्रॉम 1957 टू 1961. आफ्टर हिज प्रमोशन, त्यांच्या प्रमोशन नंतर, टू द रँक ऑफ एअर व्हाईस मार्शल. मग ते कोण झाले? एअर व्हाईस मार्शल. ही वॉज अपॉइंटेड, त्यांना अपॉइंट करण्यात आलं AOC इन सी. AOC इन सी म्हणजे काय? एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ऑफ अन ऑपरेशनल कमांड. सर्व एअरफोर्सचे ते चीफ झाले. टुवर्ड्स द एंड ऑफ द 1962, त्यानंतर 1962 जेव्हा वार म्हणजे युद्ध झालं, ही वॉज अपॉइंटेड, त्यांना अपॉइंटेड करण्यात आलं ॲज द डेप्युटी चीफ ऑफ द एअर स्टाफ. डेप्युटी चीफ एअर स्टाफ मध्ये त्यांना डेप्युटी चीफ म्हणून त्यांची प्रमोशन करण्यात आलं त्यांना. अँड ही बिकेम द व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ इन 1963, आणि 1963 मध्ये ते व्हाईस चीफ म्हणून तैनात झाले. ही वॉज द ओव्हरऑल कमांडर ऑफ द जॉईंट एअर ट्रेनिंग एक्झरसाइज. ते कमांडर पण राहिले ट्रेनिंग सेंटरचे. शिक्षा हेल्ड बिटवीन IAF म्हणजे इंडियन एअरफोर्स, RAF रॉयल एअरफोर्स अँड RAAF म्हणजे रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स. ह्या तीनही एअरफोर्सचे ते ट्रेनिंग एक्झरसाइज म्हणून चीफ राहिलेले आहेत. ऑन ऑगस्ट 1, 1964, इन द रँक ऑफ एअर मार्शल. 1964 मध्ये त्यांना एअर मार्शल हा रँक मिळाला. द मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग टूक ओव्हर रेन्स ऑफ IAF. तेव्हा अर्जन सिंग तेव्हा ते IAF चे चीफ होते. त्यांनी अशा एकाच वेळेस अनेक अशा पोस्टिंग त्यांनी सांभाळलेल्या आहेत. ॲट अ टाइम वेन इट वॉज स्टील
रिबिल्डिंग इटसेल्फ, म्हणजे इंडियन एअरफोर्सचं पण म्हणजे रिबिल्डिंग झालं, डेव्हलप झाले, अर्जन सिंग पण डेव्हलप झाले, अँड वॉज गिअरिंग अप टू मीट न्यू चॅलेंज. मग ते नवीन नवीन चॅलेंज स्वीकारू लागले. सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू कीप हिज फ्लाइंग करन्सी. सिंग हे सर्वात पहिले इंडियन म्हणजे भारतीय होते जे एअर चीफ मध्ये फ्लाइंग करन्सी म्हणजे अप टू डेट स्किल्स अँड एक्सपिरियन्स ऑफ फ्लाइंग एअरक्राफ्ट, म्हणजे प्रत्येक टाईपचे विमानं उडवणे. आणि ते टूक ओव्हर रेन्स म्हणजे त्यांनी सगळ्यांवर कंट्रोल केलं होतं. सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ कीप हिज फ्लाइंग करन्सी, म्हणजे अर्जन सिंग यांनी सर्व प्रकारचे विमानं उडून आपली स्किल दाखवली होती. टिल ही CAS रँक, हॅव्हिंग फ्लोन ओव्हर 60 डिफरंट टाईप ऑफ एअरक्राफ्ट, म्हणजे 60 प्रकारचे विविध प्रकारचे एअरक्राफ्ट त्यांनी उडवले. फ्रॉम प्री वर्ल्ड वॉर 2, दुसऱ्या महायुद्धामध्ये पण त्यांनी युद्ध केलं आहे. इरा बिप्लेन्स हे प्लेनचे नाव आहे. टू द मोर कंटेम्पररी मीन्स व्हॉट? कंटेम्पररी मीन्स ऑफ प्रेझेंट टाइम, म्हणजे त्या काळामध्ये. gnats अँड वॅम्पायर्स ही हॅज ऑल्सो फ्लोन इन ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट लाईक द सुपर कॉन्स्टलेशन. ट्रान्सपोर्ट म्हणजे सामान असणारे एरोप्लेन किंवा पॅसेंजर वाहून नेणारे एरोप्लेन हे सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये उडवलेले आहेत. इन 1965 वेन पाकिस्तान लॉन्च इट्स ऑपरेशन, जेव्हा 1965 मध्ये पाकिस्तानने युद्ध छेडलं होतं, ऑपरेशन लॉन्च केलं होतं, ग्रँड स्लॅम विथ अन आर्मर्ड थ्रस्ट टार्गेटेड ॲट द वायटल टाउन ऑफ अखनूरमध्ये. सिंग लेड IAF थ्रू द वॉर विथ करेज. तेव्हा सुद्धा सिंग हे IAF कडून हिमतीने त्याने ते युद्ध लढलं होतं. डिटर्मिनेशन अँड प्रोफेशनल स्किल, त्यांनी आपली पूर्ण प्रोफेशनल स्किल त्यांनी यूज केली होती. ही इन्स्पायर्ड IAF टू विक्ट्री, आणि त्यांनी विजय सुद्धा मिळवला होता. डिस्पाइट द कॉन्स्टंट्स imposed on the full scale use of Air Force combat power, त्यांनी आपल्या पूर्ण एअरफोर्स पॉवरचा यूज केला आणि पाकिस्तानला हरवलं. He remained a flyer to the end of his tenure in IAF, visiting forward base and unit and flying with the squadrons. ही रिमेंड अ फ्लायर, म्हणजे ते शेवटपर्यंत फ्लायर म्हणून राहिले. ही टेन्युअर म्हणजे त्यांनी त्यांचं जे काही काम करण्याची जी पद्धत होती, त्यांचा काम करण्याचा जेवढा काही वेळ होता इंडियन एअरफोर्समध्ये, त्यांनी स्वतःला सगळ्यांसोबत सांभाळून नेलं. व्हिजिटिंग फॉरवर्ड बेस मीन्स व्हॉट? ए सेक्युअर्ड फॉरवर्ड ऑपरेटिंग मिलिटरी पोझिशनमध्ये त्यांनी स्वतःला सेक्युअर्ड करून घेतलं होतं. अँड युनिट, आणि आपल्या सहकार्यांना सुद्धा सेक्युअर्ड करून घेतलं होतं. अँड फ्लाइंग विथ द स्क्वाड्रन्स, ही रिटायर्ड, मग ते रिटायर झाले इन ऑगस्ट 1969ला. 1969ला ते रिटायर झाले. देअर अपॉन ऍक्सेप्टिंग अँबॅसेडरशिप ऑफ स्वित्झर्लंड, मग त्यांना अँबॅसेडरशिप म्हणजे स्वित्झर्लंडचं त्यांना नागरिकत्व भेटलं होतं. ही वॉज लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली, ते गव्हर्नर झाले होते दिल्लीचे फ्रॉम डिसेंबर 1989 टू डिसेंबर 1990. एका वर्षासाठी ते दिल्लीचे गव्हर्नर झाले होते. हॅव्हिंग बीन ए सोर्स ऑफ इन्स्पिरेशन टू ऑल द पर्सनल ऑफ आर्म फोर्स थ्रू द इयर्स. अर्जन सिंग जे आहे ते सगळ्यांसाठी एक इन्स्पिरेशन आहे, सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, सगळ्यांसाठी प्रेरणादायक असे एक्झाम्पल आहे. द गव्हर्नमेंट कन्फर्ड द रँक ऑफ द मार्शल ऑफ द एअर फोर्स अपॉन अर्जन सिंग इन जानेवारी 2002. जानेवारी 2002 मध्ये अर्जन सिंग यांना मार्शल या पदवीने सन्मानित करण्यात आलं होतं. मेकिंग हिम द फर्स्ट अँड द ओनली 5 स्टार रँक
अर्जन सिंग भारतीय असे एकच व्यक्ती होते की ज्यांना पहिला आणि 5 स्टार रँक ऑफिसर म्हणून मिळालेला आहे इंडियन एअरफोर्समध्ये. अर्जन सिंग हे पहिले भारतीय 5 स्टार रँक ऑफिसर म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याच प्रेरणेने इंडियन एअरफोर्स ही प्रगती करत आहे.